हे पहा, किती मस्त अशी ही कुरडई झाली आहे. तुम्ही ओळखू शकता का ही कुरडई कशाची आहे? गव्हाची अजिबात नाही. ही कुरडई आहे रव्याची. जे रवा आपण उपीट किंवा शिऱ्यासाठी वापरतो तो. त्याची ही कुरडई किती छान पांढरी शुभ्र व किती कुरकुरीत बनून तयार झाली आहे. चवीला गव्हाच्या चिकाची लागते, अगदी तशाच पद्धतीची आणि तशाच तीच टेस्ट या कुरडईला येते. जर तुम्हाला ही रेसिपी पाहायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. जर वेळ नसेल तर तुम्ही या पद्धतीने रवा वापरून ही सुद्धा कुरडई गव्हाच्या चिकासारखीच करू शकता. एकदम साध्या सोप्या टिप्स सहित सविस्तर रेसिपी सांगितलेली आहे. तुम्ही पहिल्या प्रयत्नात सुद्धा ही रव्याची कुरडई तुम्ही इथे करू शकता. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला असेल तर लाईक करा व अशाच सोप्या रेसिपीसाठी शिल्पास कुकरी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपी सुरुवात करूया. तर इथे पहा, इथे मी अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे. या कपाने 2 कप झालेला आहे. हा एकदम बारीक रवा आहे. जर तुम्ही जाडा रवा घेतला असेल तर मिक्सर मध्ये थोडासा तो बारीक करून घ्यायचा आणि रवा शक्यतो नवीनच घ्यायचा, जास्त जुना घेऊ नका, कारण त्याच्यात किडे वगैरे असतात, आळी. आणि हा रवा आता आपण छान 2-3 वेळेस पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. पाणी टाकल्यानंतर 10 मिनिटं आपण याला असेच ठेवूया आणि याला आपण मस्त 2 दिवस भिजत ठेवायचे आहे पाणी टाकून. हे पहा, दुसऱ्या दिवशी मी हे पाण्यात भिजत ठेवले होते. दुसऱ्या दिवशी याचे पाणी काढलेले आहे. दररोज 2 टाइम याचे पाणी आपल्याला बदलायचे आहे. ओके. आणि तिसऱ्या दिवशी आपण ही कुरडई करायला घ्यायची आहे. तर आज तिसरा दिवस आहे. 2 दिवस छान मी हा रवा भिजवला आहे. मी हा रवा सोमवारी भिजवले. सोमवार मंगळवार मस्त पूर्ण 2 दिवस भिजवले आणि बुधवारी आपण ही आज कुरडई करायला घेतली आहे. तर सर्वात आधी आपण एक पातेलं घ्यायचं आणि हलक्या हाताने आपण हे जे रव्यामध्ये पाणी ठेवलं आहे तो हलक्या हाताने पाणी काढायचं आहे. रवा बाहेर पडणार नाही अशा प्रकारे आपल्याला हळूवारपणे याच्यातले सर्व पाणी काढायचं आहे. याच्यामध्ये पाणी जास्त ठेवू नका. पाणी जर जास्त ठेवलात तर तुमचा चीक जे आहे तो एकदम पातळ होते. हे पहा, रवा इथपर्यंत पडेल अशा पद्धतीने आपल्याला चीक काढायचा आहे. आता हा आपला जो खाली उरलेला आहे तो चीक राहिलेला आहे. आता हा चीक आपल्याला एक मोठे पातेलं घ्यायचे आणि किती आहे तेवढं मोजून घ्यायचं आहे. एक पातेलं छोटं घेतलेलं आहे मी, छोटा कटोरी घेतलंय आणि त्याच्यामध्ये आपण हा जो चीक आहे उरलेला तो आपण आता मोजून घेऊया. तर हे पहा, इथे आपल्याला 1 बाउल हा चीक निघालेला आहे. जर तुम्ही चिकात पाणी जास्त ठेवलं तर तुमचे चीक शिजवताना पूर्ण पातळ होते. आता इथे मला 1 बाउल चीक झालेला आहे. आता मी हा चीक परत एकदा याच्यामध्ये काढणार आहे. सर्व चीक हाताने पुसून घ्यायचा आहे. हा चीक इथे मी मोजून घेतले आहे. जेवढा चीक होतो तेवढाच याच्यात पाणी आपल्याला ऍड करायचं आहे. आता हे पहा, एवढा चीक होतं तेवढंच त्याच पातेल्यामध्ये किंवा त्याच बाउलने मी इथे पाणी घेतलेलं आहे. आता एक मोठं पातेलं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जेवढं मोजलेलं चीक होते तेवढंच पाणी याच्यामध्ये टाकणार आहोत. शक्यतो चीक शिजवण्यासाठी आपल्याला मोठे पातेले घ्यायचे आहे व आता आपण याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकायचे आहे. मी इथे एक मोठा चमचा, पोहे खायच्या चमच्याने 1 मोठा चमचा मीठ टाकलेला आहे आणि गॅसवर आपल्याला हे ठेवायचं आहे आता आणि याला छान उकळी येईपर्यंत हे उकळू द्यायचं आहे पाणी छान. हे पहा, पाण्याला मस्त उकळी आलेली आहे आणि शक्यतो तुम्ही चीक करण्यासाठी पातेलं मोठेच घ्यायचं आहे, छोटे घेऊ नका, कारण तुमचे चीक छान शिजणार नाही आणि कुरडई जी आहे ते खराब होते. आता आपण थोडे थोडे बारीक धार सोडून हे चीक याच्यामध्ये टाकायचं आहे. एका हाताने चीक टाकायचे आणि एका हाताने हे चमच्याने सर्व गोल फिरवत राहायचे आहे. छान मिक्स करायचं आहे. याची अजिबात गुठळी होऊ देऊ नका आणि गॅस जो आहे तो एकदम बारीक ठेवायचा आहे आणि एकसारखे याला मिक्स करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे अजिबात गुठळी होऊ देऊ नका. जर गुठळी झाली तर कुरडई टाकायला खूप अवघड होते. त्यासाठी शक्यतो आणि ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आहे. अजिबात वेळ घालवू नका
आणि सर्व जे पातेल्याला जे आपलं चीक चिटकला आहे तो सर्व हाताने पुसून याच्यामध्ये परत एकदा टाकायचा आहे. जर समजा तुमचे चीक पातळ झाले असेल किंवा तुम्ही जेव्हा पाण्यातून ते रवा काढत आहे तेव्हा जर तुम्हाला वाटत असेल त्याच्यात पाणी अजून थोडे जास्त वाटत आहे, तर इथे जेव्हा तुम्ही मोजून पाणी घेता, 1 बाउल तुम्ही पाणी घेतलं तर गरम करताना त्याच्यातले 1 कप किंवा 1 वाटी पाणी काढून टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये चीक टाकताना त्याच्यातलं थोडं टाकण्याच्या आधी थोडंसं पाणी काढायचं आणि नंतर मग जर तुम्हाला खूपच मोकळं वाटलं तेव्हा ते पाणी त्याच्यामध्ये ऍड करायचं. तर हे पहा आपण इथे 4 ते 5 मिनिटं सतत हे चीक हलवत राहिलेलं आहे आणि गॅस बारीक केलेला आहे. अशा प्रकारे आपण हे चीक मस्त शिजवून घेतलेलं आहे. आता अजिबात याच्यामध्ये एकही गुठली झालेली नाही. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे चीक इथं एकदम मस्त छान शिजून झालेलं आहे. 10 मिनिटं मी हे चीक झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे. गॅस बारीक करून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आता चीक ओळखायचं कसं हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे. पण सर्वात आधी आपण हे 2-2 मिनिटासाठी हे जे चीक आहे ते छान खालीपर्यंत पूर्ण बुडापर्यंत याला छान मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे. हे मला अर्धा तास लागला आहे पूर्ण चीक शिजवायला. आपल्याला हे चीक अर्धा तास शिजवायचं आहे गॅस बारीक ठेवून आणि 2-2 मिनिटाला आपण हे कालवत राहायचं आहे. आता चीक शिजलं हे कसं ओळखायचं, तर सर्वात आधी काय करायचं, हाताला थोडेसे पाणी लावायचे आहे आणि त्याला छान हाताने पूर्ण असं सेट करून टाकायचं आहे त्या चिकाला. म्हणजे एकसारखं करायचं, हाताला पाणी लावून आणि 5 मिनिटं याला वाफवायला ठेवूया. आता पहा, जर समजा याच्यावर एकदम काचेसारखी चकाकी आली असेल तर समजा की तुमचे जे चीक आहे ते एकदम मस्त शिजले गेलेले आहे. म्हणजे कुरडई टाकण्यासाठी ते चीक एकदम परफेक्ट झालेला आहे. आणि जर अजून एक टिप सांगते मी तुम्हाला याच्यामध्ये, जेव्हा तुमचा चीक हाताला जर चिटकला तर समजायचं की हे लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही चीक शिजवतो तेव्हा जर तुमच्या हाताला चीक जर अजिबात चिटकला नाही तर समजायचं की तुमचा जो चीक आहे तो मस्त प्रकारे शिजलेला आहे. चीक शिजल्यावर तो लगेच त्याच्यावर एक शायनिंग येते. हे पहा, आता हा माझ्या हाताला चिटकला आहे. आता अजून हा आपला कुरडई घालण्यासाठी परफेक्ट झालेला नाही, म्हणजे अजून याला शिजवण्यासाठी टाइम लागणार आहे. अजून मी 5 मिनिटे ठेवते झाकण ठेवून आणि परत एकदा आपण चेक करूया आता हा शिजलाय का. आता तुम्ही पाहू शकता याच्यावर किती एक अशी काचेसारखी एक चकाकी एक शायनिंग आलेली आहे या चिकाला, म्हणजे हा चीक झालेला आहे. आणि हात लावून पण मी दाखवते. हे पहा, हाताला सुद्धा अजिबात हा चीक जो आहे तो अजिबात चिटकलेला नाही. म्हणजे आपला जो चीक इथे आता रव्याचा चीक जो आहे कुरडई घालण्यासाठी एकदम तयार झालेला आहे आणि हा एकदम परफेक्ट झालेला आहे. तर चला आता चीक आपला मस्त इथे शिजलेला आहे. परत एकदा कालून घेते छान. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये अजिबात एकही गुठली झालेली नाही. किती मस्त आपला हा चीक इथे शिजला गेलेला आहे. आता हा चीक हे पहा, परत दाखवते, अजिबात हाताला चिटकला नाही. आता हा कुरडई घालण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. तर आता मी गॅस बंद करते आणि 2 मिनिटं फक्त आपण याला झाकून ठेवूया आणि लगेच हा चीक जो आहे तो गरमागरम असतानाच आपल्याला याची कुरडई पाडायची आहे. मी फक्त 2 मिनिटं झाकून ठेवले आणि आता आपण याची कुरडई घालायला घेऊया. चीक गरम असतानाच याची कुरडई घालायची आहे. आता इथे मी सोऱ्या घेतले. हा सोऱ्या मी शेवची जी चाळणी असते किंवा प्लेट असते ती लावलेली आहे. जास्त बारीक किंवा जास्त जाड घेऊ नका. मीडियम प्लेट तुम्ही इथे कुरडई टाकण्यासाठी घ्यायची आहे आणि तेल अजिबात लावू नका सोऱ्याला. आणि चमच्याच्या साहाय्याने हे जे चीक आहे ते आपण याच्यामध्ये टाकूया आणि चीक गरम गरम असतानाच आपल्याला ही कुरडई पाडायची आहे. जेवढे आपल्या याच्यामध्ये चीक बसेल तेवढे भरायचे आहे आणि बाकीचा जो पातेल्यामध्ये चीक आहे तो झाकून ठेवायचा. थंड झाल्यावर आपली कुरडई पडत नाही, त्यासाठी गरम गरम असतानाच आपल्याला ही कुरडई पाडायची आहे. तर चला मग आपण कुरडई पाडायला घेऊया. हे पहा, आपण आता इथे एका प्लास्टिकवर कुरडई टाकत आहोत. तुम्ही पाहू शकता कुरडई किती छान पडत आहे, किती मस्त एकसारखी पडत आहे. आणि कुरडई पाडताना
2 ते 3 लेयरच कुरडई पाडायची आणि जास्त जाड पाडू नका. आणि थोडीशी साईडने पसरून टाकायची आहे किंवा घालायची आहे कुरडई, कारण ती तळल्यावर खूप छान फुलते. जर तुम्ही एकावर एक असे 2, 3, 4 असे जर लेयर टाकला तर ती कुरडई आतपर्यंत तळल्या जात नाही. त्यासाठी थोडीशी अशी पसरूनच कुरडई टाकायची आहे आपल्याला. अशा प्रकारे आपला चीक खूप मस्त शिजला आहे. त्याच्यासाठी आपण इथे हे मस्त अशी कुरडई टाकत आहोत. आणि इथे मी आता या सर्व चिकाचे कुरडई टाकणार आहे. अर्धा किलो रव्याचे चिकामध्ये मला इथे 30 कुरडई बनून तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता. आता हे कुरडई आपण सर्व उन्हामध्ये 2 ते 3 दिवस छान कडक उन्हामध्ये वाळू घालणार आहोत. तर चला, कुरडई वाळल्यानंतर आपण पुन्हा भेटूया. तर हे पहा, 3 दिवस झाले आहेत. मी 3 दिवस ही कुरडई मस्त उन्हामध्ये वाळवली आहे. किती छान एकदम पांढरी शुभ्र ही कुरडई इथे बनून तयार झालेली आहे. तर आता आपण ही तळण्यासाठी घेऊया. खूप मस्त कुरडई आपली झाली आहे आणि खूप छान कडक वाळली आहे. तर आता तळण्यासाठी आपण इथे कढई ठेवली आहे. कढईत तेल छान गरम करून घ्यायचे आहे. एक टाकून पाहूया. पहा, इथे कुरडई किती सुंदर आणि किती मस्त अशी फुललेली आहे. कुरडई आधी एक टाकून सेंटर मध्ये किंवा आतमध्ये त्याला थोडेसे दाबून ठेवायचे, म्हणजे आतपर्यंत ती तळल्या जाते. आणि नंतर त्याला दुसऱ्या साईडने तळायची आहे. दोन्ही साईडने कुरडई मस्त अशी तळून घ्यायची आहे. पहा, अशा प्रकारे कुरडई किती छान फुललेली आहेत. खूप मस्त झाली आहे आपली ही रव्याची कुरडई. एक मस्त खूप छान झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण रव्याचे अर्धा किलोच्या प्रमाणात हे कुरडई इथे बनवलेले आहेत. व खाल्ल्यानंतरही तुम्हाला वाटणार नाही की ही रव्याची कुरडई आहे. अगदी गव्हाच्या चिकाची कुरडई जशी लागते सेम त्याच पद्धतीची तीच टेस्ट तुम्हाला या रव्याच्या कुरडईची येते. त्यासाठी एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. जर तुम्हाला असेच नवीन नवीन रेसिपी पाहायचे असतील तर